नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नामस्मरण हे किती गोड आहे, किती सहज आहे हे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठ अभंगातून आपल्याला खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतात. गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज. आजचा आपला 9वा भाग. आजचा आपण अभंग ऐकूया. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीचे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी या साधली जीवन कडा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे. आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ बघूया. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडवा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीने मन योग्य मार्गाला लागते आणि भगवंताचा मार्ग आपल्याला सहज सापडतो. उदाहरणार्थ, अंधाराच्या वाटेवर चालताना जर दिवा मिळाला तर रस्ता व्यवस्थित सापडतो ना आपल्याला. तसंच रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे काय? मन, वाणी आणि भाव रामकृष्ण नामाशी जोडले गेले पाहिजे. आत्मा परमेश्वराशी एकच आहे. जसं मूल आपल्या आईचं नाव घेऊन गोड हसतं, तसंच देवाचं आपण नामस्मरण करायला पाहिजे. देवाचं नाम आपल्या होठी आल्यावर आपल्याला लगेच हसू फुलायला पाहिजे. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीचे. म्हणजे काय? नामस्मरण हेच खरे साधन आहे. त्याने जीव परमात्म्यातील वेगळेपण नाहीसं होतं. जशी नदी शेवटी समुद्रातच मिसळते, तसंच जीवाचा आत्मा परमेश्वरात एकरूप होतो. उदाहरणार्थ, जसं मध आपण खाल्ल्यावर आपल्या तोंडभर गोडी पसरते, तसंच नामाची गोडी ही पूर्ण हृदयात पसरते. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. प्रल्हादाने नाम घेतलं देवाचं आणि लगेच त्याला देवाची अनुभूती झाली. उद्धवाने कृष्णाच्या भक्तीने ज्ञान प्राप्त केलं. जसं की आरशात आपण बघितलं तर आपल्याला आपलं स्वतःच प्रतिबिंब दिसतं, तसंच नाम घेतलं की आपल्याला देवाची अनुभूती येते. ध्यानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे. म्हणजे काय? नाम घेणं सोपं आहे, पण त्याची अनुभूती प्राप्त करणं हे थोड्यांनाच जमतं. उदाहरणार्थ, फूल हे सगळ्यांनाच दिसतं, त्याचा सुगंध अनुभवणं हे प्रत्येकालाच नाही जमत. थोडक्यात सारांश, संत संगती आणि नामस्मरण हेच खरं साधन आहे. नाम तर सहजच आहे, पण श्रद्धेने घेतल्यावरच त्याची खरी गोडी आपल्याला समजते किंवा त्याचा आपल्याला अनुभव होतो. आजच्या हरिपाठ अभंगाचा अर्थ आवडला असेल तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.